नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चिंचेच्या चिगुराची भाजी। साधी सिंपल ही चिंचाच्या झाडाची फुलं असतात, त्या फुलाची मी भाजी करत आहे। हे चिंचाचं चिगूर घेतलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि मोहरी फोडणीसाठी, मीठ, हळद, लाल तिखट, तेल आणि हे लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे आणि हे 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे। एकदम साधी आणि सोपी भाजी आहे ही। पातेलं ठेवून घेतले मी, आता हे तेल टाकून घेणार आहे। या भाजीला थोडंसं तेल जास्तच पाहिजे। तेल गरम झाले आपलं, आता यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेते, कढीपत्ता, ही लसूण अद्रकची पेस्ट, यामध्ये ही डाळ टाकून घेणार आहे मी हरभऱ्याची। हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभरे पण वापरू शकता। शेंगदाणे पण यामध्येच टाकून घेणार आहे। एखादा 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घेऊन यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। हळद पावडर, लाल तिखट, तुम्ही कितपत खाता तिखट त्याप्रमाणे तुम्हाला तिखट वापरायचं आहे, पण ही भाजी तिखट असेल तरच छान लागते। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आता पाणी टाकून घेत आहे यामध्ये। तुम्हाला ही भाजी किती जास्त प्रमाणात करायची तेवढं तुम्हाला पाणी वापरू शकता तुम्ही यामध्ये। मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि 2 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायचे। मग यामध्ये आपल्याला हे चिंचाचं चिगूर जे आहे ना, ते यामध्ये टाकून घ्यायचे। याला व्यवस्थित उकळी आलेली आहे, यामध्ये हे चिगूर टाकून घेत आहे। यालाही आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित हे चिगूरला शिजू द्यायचे या उकळीमध्ये। आपण जे बेसन घेतलंय या बेसनमध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून। कारण असंच कोरडं जर बेसन टाकलं तर बेसन खूप लागते, त्यामुळे आपल्याला हे बेसन असं पाण्यानं व्यवस्थित हे करून घेतल्यानंतर बेसनाचं प्रमाण कमी लागते यामुळे। आणि भाजी पण खूप छान होते। आता व्यवस्थित उकळी आलेली आहे, 3 ते 4 मिनिट मी चिगूर शिजवून घेतलेला आहे यामध्ये। आता हे बेसन टाकायचं आहे आपल्याला हळूहळू। जशी ही भाजी शिजेल तशा पद्धतीने ही घट्ट होते आणि आपल्याला ही भाजी आता मिडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचं आहे। कारण यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत ना, ते शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळं, आणि हे बेसनही व्यवस्थित शिजलं जातं। आता ह्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि 15 मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची। आता 10 ते 15 मिनिट मी झाकून ठेवले होते। हे पहा, अशा पद्धतीने आपली भाजी शिजली गेलेली आहे। खूप छान लागते ही भाजी। यामध्ये चिंचाचं चिगूर टाकलेलं असल्यामुळं आंबूस लागते ही भाजी। तुम्ही पण करून पहा। आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।